नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. तर आज ॲक्च्युली श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा होता, तर त्याच्या देखील तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे बघा, सकाळ सकाळी फ्रेश होऊन मी निघाले होते भाजीपाला आणायला. आज म्हणलं की स्वतःचा नाव ॲक्च्युली मार्केटला जातच होते, तर एक गाडी इकडेच आली. म्हणलं की इकडेच घेऊन निघू, म्हणजे यांच्यासाठी मला नाश्ताही बनवायचा होता. तसंच दूध वगैरे घेऊन आले घरी आणि इकडे बनवायला चहा. तर उशीर झाला होता, त्यामुळे यांना पटकन सुशिला बनवला, कारण की ह्यांचा हा फेवरेट नाश्ता आहे. कधीही यांना विचारलं की नाश्त्याला काय बनवू, तर हे म्हणतात सुशिला बनव. त्यामुळे पटकन म्हणले की सुशिला बनवून घ्या. तर तुम्ही सांगा, तुम्हाला आणखीन कोणाकोणाला असं पोहेपेक्षा सुशिला जास्त आवडतं? मला तर ॲक्च्युली उपमा आणि पोहे वगैरे आवडतात. सुशिला मी एवढं म्हणजे इतकं नाही प्रिफर करत. त्यानंतर यांच्यासाठी आणि माझ्यासाठी आणखीन एकदा चहा बनवला आणि इकडे बघा नाश्त्याला बनवायला घेतलं होतं मी. तर गजानन महाराजांबद्दल मी कालच एक कथा वाचली की म्हणजे एका ठिकाणी जिथे अन्नाची खूप नासाडी होत होती ना, तिथे गजानन महाराज प्रकट झाले आणि आजच्याच दिवशी. आणि तिथे त्यांनी जो कचरा म्हणजे जो जो अन्न खरकट्यात टाकलेला होता, ते अन्न ते खायला बसले. मग ते बघून त्या घरच्या मालकांनी त्यांच्यासाठी एक छान ताट करून आणलं, पण त्यांनी ते खाण्यास नकार दिला. आणि तेव्हापासून म्हणजे असं अन्नाची नासाडी करू नये किंवा या बाबतीचे महत्त्व त्यांनी पटवून दिलं. आणि त्या दिवशी जिथे ते प्रकट झाले, त्याच दिवसाला गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो. तर मलाही असंच वाटतं, एक हाऊसवाईफ म्हणून महिलांवर खूप मोठी जबाबदारी असते की कोणतंही अन्न वाया न जाऊ देता कसं सर्व मॅनेज करायचं, आणि राहिलेलं परत त्यांनाच खावं लागतं. तर इकडे संध्याकाळी इकडे दत्त महाराजांच्या मंदिरला आलते. काय माहीत, सकाळपासूनच खूप इच्छा होती मंदिरला यायची. आणि जाता जाता बघा पाणीपुरी खाल्लं आणि परत घरी आल्यावर आणखीन एक भाजी करून घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात मला कमेंट करून सांगत जावा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. या जेवा.